श्रीराम नमस्कार. आज 12 सप्टेंबर 2021. ध्यान, चक्र आणि कुंडलिनी भाग 6. मागच्या भागात आपण पाहिलं की जी दलं स्वाधिष्ठान चक्र, मूलाधार चक्र या दोन चक्रांवरती आत्तापर्यंत त्यांची माहिती आणि त्यांची विशिष्ट पद्धत चक्र जागृत व्हायची काय आहे हे सांगायचा प्रयत्न केला. या आठवड्यात बऱ्याच जणांचे फोनही आले, फेसबुकवरती मेसेजही आले आणि जे काही 10-12 जणांचे आले त्यातल्या सगळ्या जणांचा एक कॉमन असा एक फॅक्टर होता की भाग पूर्ण ऐकताच आला नाही. कारण भाग ऐकतानाच झोप यायला लागली. डॉक्टर वाळुंजकर म्हणून एक जण मित्र आहेत आणि ते म्हणाले, अरे हेमंत, मी हा भाग माझ्या OPDमध्ये सुद्धा लावून पेशंटच्या मध्ये ऐकायचा प्रयत्न केला, पण मला असं जाणवलं की मला झोप येते. आणि बऱ्याच जणांचं म्हणजे ह्या 13-14 पैकी 10 जणांचं मत असं होतं की ऐकताना झोप आली आणि भाग पूर्ण ऐकू शकलो नाही. नंतर ते पूर्ण परत ऐकायला गेले तर परत झोप आली. ही सगळ्यांची एक असलेली कॉमन तक्रार होती. त्याचं कारण असं आहे की हे बीज आपण मागच्या वेळी पाहिलं. पाय तुटलेला आणि नुसता हा शरीरावरती आणि आपल्या चेतनावस्थेवर सरळ परिणाम करतो. प्रत्येक भाग हा जोपर्यंत तुम्ही 8 ते 10 वेळा ऐकत नाही तोपर्यंत तुम्हाला कळेल असं तरी नक्की वाटत नाही. त्यातल्या 2-3 जणांनी रोज SMS करून की तुम्ही कुठली पुस्तकं वापरता, तुम्ही कुठल्या पुस्तकांवरनं अभ्यास केलेला आहे ती आम्हाला सांगा, म्हणजे आम्हाला कळणं सोपं जाईल. तर कुठलंच पुस्तक हे वापरलेलं नाही आहे. कारण जे काही शिकलं गेलेलं आहे ते देगदूरकर सर, आमचे डॉक्टर वैद्य अशोक श्रीपाद भट आणि तेव्हा त्यांचे बंधू, ते सुद्धा डॉक्टर्स होते, पुरुषोत्तम भट, यांच्याकडनं थोडीफार जी क्षणोक्षणी वेळोवेळी माहिती मिळत गेली आणि त्यातला सगळ्यात मोठा भाग हा आमच्या देगदूरकर सरांचा होता. विषय गहनता आणि त्याच्यापासनं निघणारी कंपन हा समजून घेताना जसं आज तुम्हाला अडचण येते किंवा तुम्हाला अडचण आली होती तशीच अडचण आम्हालाही आली होती. पण एखादी गोष्ट की जसं अध्यात्मामध्ये ध्यान क्रिया असो, योग क्रिया असो, या सहजासहजी साध्य होत नाहीत. की 4 दिवसाचा कोर्स केला, 15 दिवसाचा कोर्स केला आणि ब्रह्मविद्या आली, तर तसं होत नाही. कारण मनुष्याला शरीराची स्वतःची ओळख अगदी 4 ते 5% जन्मापासून मृत्यूपर्यंत होतच नाही. आणि मूलाधार चक्र जागृत होतं. आम्ही मूलाधार चक्र इतकी जागृत झालेली आहेत, मी असं केलं आणि मूलाधार चक्र जागृत झालं, असे बऱ्याच ठिकाणी आपण वाचतो, ऐकतो. तर हे नुसतं वाचणं आणि ऐकणं हे इथपर्यंत ठीक आहे, पण वास्तविक कृती घडत नाही. हे सांगायचं कारण असं की माऊलींनी, आमचे डॉक्टर नेहमी म्हणायचे आणि मला डॉक्टरांचा शब्द हा प्रमाण होता, आजही आहे, की शेवटचं मूलाधार चक्र जे जागृत झालं किंवा जे जागृत अवस्थेत आहे ते फक्त ज्ञानेश्वर माऊलींचं आहे. कारण ज्या गोष्टी ज्या चक्राच्या विचारांमार्फत, विषयामार्फत आपण जसं पुढं जाऊ
तसं तुम्हाला ते पटायला लागेल. आणि मुळामध्ये म्हणजे की आपल्याला सहज जीवन जगताना सहज अवस्था प्राप्त होणं हे गरजेचं आहे. जी अवस्था माऊलींसारख्या संतांनी प्राप्त केलेली आहे. असं कुठं लिहिलेलं आहे का की तुकाराम महाराजांनी मूलाधार चक्र त्यांचं जागृत झालं होतं? तर नाही लिहिलेलं. नामदेव महाराजांचं झालं होतं, एकनाथ महाराजांचं मूलाधार चक्र जागृत झालं होतं, तर नाही झालं होतं. त्याचं कारण असं की स्वतःमध्ये मनुष्य जेव्हा देहभान विसरून जातो आणि त्या परमात्म्यामध्ये एकरूप होतो, तेव्हा त्याला स्वतःच्या शरीराचा सुद्धा विसर पडतो. आता इथे एक प्रश्न असा येतो की मग माऊलींचा जो जनतेला त्यांनी संदेश दिला, ज्ञानेश्वरी मार्फत जो संदेश दिला, त्याचं प्रत्येकाचं उत्तर देणं, त्यांचे गुरु निवृत्तीनाथांच्या आदेशानुसार त्यांनी हे कार्य केलं. कार्य घडणारच होतं, फक्त निमित्त निवृत्तीनाथ झालेले होते. तर त्याच्यामुळं मूलाधार चक्र जागृत ठेवणं, मूळ जागृत ठेवणं आणि मूल जागृत ठेवणं हे खूप गरजेचं असतं. संत कुठलेही असो, पूर्ण विश्वातले असो, भारतातले असो, पण त्यांचे गुरु, त्यांची आई, त्यांची माऊली हे फक्त ज्ञानेश्वर माऊली आहेत. आपण नेहमी बघतो की सर्व पालख्या आळंदीला दर्शनाला येतात माऊलींच्या, पण कधी विचार करत नाही की काय येतात. अगदी गजानन महाराजांचं करतो, अक्कलकोट स्वामींचं करतो, बाळेकुंद्री महाराजांचं करतो, असे कित्येक हजारो लाखो संत होऊन गेलेले आहेत, पण सगळे माऊलींच्या दर्शनाला निश्चितच येतात. त्याचं कारण असं आहे की त्या मूलाधार चक्राचं दर्शन घेण्यासाठी ते येतात. आणि ती जी जागरूकता आहे, ती जे चैतन्य आहे, ती जी शक्ती आहे, ती त्यांच्या पादुकांमार्फत परत त्या संतांच्या गावी त्या ठिकाणी मूळ जागी जाऊन परत स्थित होते. कणच घ्यायचा, पण तो स्वतःचं पोट भरेल एवढाच घ्यायचा असतो, अख्खं उचलून घ्यायचं नाही. मुंगी जशी एखाद्या बर्फीला मुंग्या लागतात, आपण म्हणतो का की मुंगी खाते, बर्फी मुंग्या येतात आणि बर्फी खातात म्हणतो, आपण मुंग्या लागल्या म्हणतो. मग लागणं शब्द म्हणजे काय? झाडाला फळ लागलेलं आहे म्हणजे जे गळणार आहे, जे आकारमानाने निश्चित ठरवून दिलेलं आहे, तेच लागणं म्हणतात. तिथं हा लागणं शब्द वापरला जातो. स्वाधिष्ठान चक्राचा अभ्यास करताना किंवा मूलाधार चक्राचा अभ्यास करताना पटपट आपल्याला कसं पुढं जाता येईल आणि आपण कसं प्रत्येक पुस्तक घेऊन, तर तसं सहज साध्य होणार नाही आहे. कारण स्वतःच्या देहाची जोपर्यंत ओळख होत नाही, आणि स्वतःच्या देहाची ओळख म्हणजेच आपण चक्राचा अभ्यास करतोय. प्रत्येक पाकळी दिलेली, त्याला दल हे नाव दिलेलं आहे. आणि हा दल हे शब्द म्हणजे की दल हे कार्यान्वित असतं. पाकळी जर म्हटलं तर ती कार्यान्वित पाकळी असते, पण ती कार्यान्वित नसते. पण दल म्हटलं, सैन्य दल म्हणतो, मनुष्य किंवा एखाद्या आपण RSSचं हे दल म्हणतो, राष्ट्रीय सेवन संघ दल आहे. म्हणजे एकत्रीकरण करून तिथं काम केलं जातं विविध ठिकाणी. तसं चक्रामध्ये ह्या ज्या पाकळ्या आहेत, ह्याला दल असं म्हटलेलं आहे. आणि ह्या दलांचा अभ्यास, प्रत्येक पाकळीचा जे अक्षर आहे, जे नाव दिलेलं आहे, अमुक एका बिल्डिंगमध्ये वेगवेगळ्या आडनावाची माणसं राहतात माणसंच, पण ओळख आडनावानी होते किंवा नावानी होते. तसं प्रत्येक दलाला ते अक्षर दिलेलं आहे. आणि इथपर्यंत आपण स्वाधिष्ठान चक्रामध्ये आलेलो होतो, मग या अक्षरापर्यंत आपण आलेलो होतो. आता स्वाधिष्ठान चक्रामध्ये
मागच्या वेळेस सांगितल्याप्रमाणे खाली 3 दलं आणि वरती 3 दलं. ल, ब, भ आणि र, य, म. ह्याच्यात काही जणांचा प्रश्न एकाने असाही विचारला होता की मी एका ठिकाणी त्याची आकृती पाहिली होती, तर लच्या जागी र दल होतं आणि रच्या जागी ल दल होतं. तर ती आकृती जेव्हा आपण पाहतो, कुठलीही आकृती आपण जेव्हा पाहतो, तेव्हा त्या पाकळीचा आकार कसा आहे हे पाहणं सुद्धा गरजेचं असतं. जसजसं आपण फूल बघितलं की ते पाकळी बारीक होत जाते. कुठेही कमळ जर जसं बघितलं तर त्याचा आकार खालनं जाड असतो आणि ती पाकळी बारीक अशी निमुळती होत जाते. तर त्यांना मग मी सांगितलं की तुम्ही ते चित्र परत बघा आणि त्याच्यामध्ये जाड भाग कुठे आहे तो बघा. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की नाही, र हा खालीच आहे, र अक्षर हे खालीच आहे. त्यामुळे खाली आहे का वर आहे, कसं लिहिलेलं आहे, तर त्या चित्राचं जे दलाचं जे रेखाटन होतं, जे चिन्ह आहे, याच्यावरनं कळतं. कधी कधी चुका काढत बसणं म्हणजे स्वतःचं नुकसान करून घेण्यासारखं असतं. कारण त्यांचा पुढचा प्रश्न होता, म्हणजे जे पुस्तक त्यांनी लिहिलं आहे त्यांचा नंबर पण आहे. मग मी त्यांना फोन करून सांगते तुमचं चुकलं आहे. मग आपण किती बरोबर आहे, आपलं ज्ञान किती आहे ह्याचा विचार होणं गरजेचं असतं. दुसऱ्याच्या चुका काढणं खूप सोपं आहे आणि त्या काढण्यासाठी आपण नाही करायचं. आपण चक्र शुद्धीकरणासाठी चाललो आहे म्हणजे त्याच्यामध्ये येणार पाणी. जेव्हा जसं एखाद्या जलशुद्धीकरण प्रकल्प असतो, तिथं अगदी मेलेली जनावरंसुद्धा येतात. पण आपल्या नळाला येताना पाणी ते शुद्ध होऊन येतं. म्हणजे अशुद्ध घेऊन आपल्याला शुद्ध, तसं चक्रांचा आपल्या शरीरामध्ये जो भाग आहे किंवा चक्रांचं कार्य जे आहे हे बाह्य स्थितीवरती आणि विचारांवरती अवलंबून आहे. जशी कंपनं येतात तशी ती चक्र जागृत होतात, तशी ती कामं करतात. पहिल्या भागापासून आपण बघतोय की चेतन अवस्था आणि अचेतन अवस्था, या 2 अवस्था प्रत्येक चक्रावरती आपलं प्रतिनिधित्व हे करत असतात. एकदा आत येऊन द्यायचं की नाही, एखादा विचार आत येऊन द्यायचा की नाही, एखादी चांगली वाईट गोष्ट आत येऊन द्यायचं की नाही, इथपर्यंतच या चेतन अवस्थेची चौकट असते. हे आपण पाहिलेलं आहे. पण एकदा आत आलं की मग ती अचेतन अवस्थेत जाते आणि अचेतन अवस्थेला माहीत नसतं की हे चांगलं आहे का वाईट आहे. जे आलंय ते कार्यान्वित करणं एवढंच त्याला माहिती असतं. हे सांगायचं कारण सुद्धा आता परत सांगतो की डॉक्टरांकडं एक येणारे त्यांच्या सौभाग्यवती ॲडमिट होत्या आणि त्यांनी फोन केला की अशा माझ्या सौभाग्यवती ॲडमिट आहेत आणि ते आजोबाच आहेत. मी नंतर भेट झाल्यावर कळलं की वय वर्ष 80-82 त्यांचं त्या आजोबांचं आहे. की ह्यांना काय करता येईल की ह्या उठतील. अर्थात डॉक्टरांनी याचं उत्तर दिलं, पण माझ्याही वैचारिकतेने मांडलेलं गणित यांनी त्यांना सांगितलं की त्या काही जगणार नाहीत, त्या अमुक दिवसात त्या जातील. एखाद्याच्या मृत्यूच्या बद्दल बोलणं हे खूप चुकीचं असतं. पण गणित जेव्हा आपण मांडत असतो तेव्हा आपलं गणित जर तर मध्ये नसावं असं नेहमी डॉक्टर म्हणायचे. की जो माणूस जर आणि तर मध्ये बोलतो त्याच्या शब्दामध्ये ती ताकद राहत नाही. एक तर तुम्ही नाही याच्यावरती ठाम राहा किंवा हो याच्यावरती ठाम राहा. फलप्राप्त्यर्थ त्या माणसाच्या कर्मावरती अवलंबून असतं. आणि मग काही दिवसांनी ज्यावेळी जसं गणितींनी आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं त्या वेळेमध्ये त्या आजी गेल्या. पण त्या माणसानं त्याचं आश्चर्य वाटलं की हे कसं काय शक्य आहे की जिथं ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं ते डॉक्टर म्हणतात आता ह्यांना काही नाही, हा व्यवस्थित राहतील आणि ह्याच्यात.
तर त्यांना ती उत्सुकता होती म्हणून मग ते नंतर भेटायला आले. हे प्रत्येकाचं शरीराचं गणित आहे. हे गणित जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्हालाही कुठली गोष्ट साध्य करणं अतिशय सोपं आहे. फक्त एकाग्रता आणि त्याचा जी विद्या तुम्हाला साध्य होते त्याचा दुरुपयोग हा होता कामा नये. तर दुरुपयोग जर झाला तर ती विद्या लुप्त पावते. लुप्त का पावते? कारण त्या विद्येला ती सवय नसते म्हणून लुप्त पावते. मागच्या भागामध्ये सांगितलं होतं की र बीजचा आपण जेव्हा अभ्यास केला होता महामृत्युंजय मंत्रामध्ये, की रामरक्षा म्हणत जा. रामरक्षा म्हणल्यानंतर तुम्हाला फायदा होईल. इतक्या जणांना त्याचा फायदा झाला. सगळ्यांच्या मनामध्ये एवढाच विचार आला की मी रामरक्षा म्हटलं आणि त्याचा फायदा झाला. पण आता ही स्वाधिष्ठान चक्रामध्ये जी असलेली बीजाक्षरं आहेत, प्रत्येक मंत्र असो, हा प्रत्येक मंत्र हा बीजाक्षरांनी, या सर्व चक्रांच्या बीजाक्षरांनी तयार झालेला आहे. कुठलाही घ्या, ओम गम गणपते नमा घ्या, ओम नमः शिवाय घ्या, कुठलाही तुम्हाला जो मंत्र माहिती आहे तो तुम्ही घ्या आणि त्याचं जर अक्षर प्रत्येक वेगवेगळं केलं तर तुमच्या लक्षात येईल की त्या अमुक अमुक चक्रांशी ते निगडीत आहे. इथं अजून एक आत्ता आठवलं म्हणून सांगतो. जे काही व्हिडिओ मी करतो ते यूट्यूबवरती पाठवतो. कुठल्याही प्रकारचं त्याच्या मागनं पैसे कमवावे हा अजिबात हेतू नाही. हे सर्वांसाठी आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आत्ता एका ग्रुपच्या काकांनी जो भाग नंबर 3 होता तो एका महाशयांनी उतरवून स्वतःच्या नावावरती त्याचा मेसेज तयार करून सगळीकडं ते पसरवत आहे. आणि त्यांनी मला ते दाखवून दिलं की अहो हे तुमच्या याच्यामध्ये ऐकलं होतं. तर मला प्रश्न पडला, तुम्ही यांचं ऐकलं का यांनी तुमचं ऐकलं? आता ज्यांनी पाठवला त्यांनी त्यांच्या खाली शशांक देऊसकर असं त्यांचं नाव, त्यांनी त्यांचा फोन नंबर दिलेला होता. मग त्याच्यावरती फोन केला की हे तुमचा लेख अतिशय उत्तम आहे आणि याच्याविषयी मला तुमच्याकडनं माहिती घेणं आवडेल. त्याच्या पण असं म्हणतो की माणसाला जर पूर्ण माहीत नसेल तर तो सर्व प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नाही. आणि ते अडले. म्हटलं तुम्ही ज्या व्हिडिओवरनं हा लेख लिहायचा प्रयत्न केलेला आहे तो व्हिडिओ हा माझाच आहे. आणि म्हटलं तुम्ही का तुमचं नाव टाकलं? कारण आपलं नाव टाकून आपला अहंभाव तिथं कशासाठी जागृत करायचा? जसं आहे तसं द्या. आणि खरंच ही आपल्या पुण्यामध्ये मी बघितलं, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. 5 ते 6 ग्रुपवरती हे पाठवलं तर एकाही ॲडमिन ते म्हणले की नको. त्याच्यामध्ये का नको? तर आपल्या स्वतःच्या अस्तित्वाला धोका जाईल. म्हणजे हा मूर्खपणाचा कळस झाला की आम्हाला वैयक्तिक पाठवत जा, आम्ही वैयक्तिक ऐकू आणि मग ठरवू काय करायचं ते. अशाने ज्ञान वाढत नाही. आणि याच्या विरोधातच कायम डॉक्टर होते की ज्ञान हे सगळीकडे वाटलं गेलं पाहिजे, त्याची किंमत होत नाही. आणि लाजिरवाणी गोष्ट आहे की आपला मराठी माणूस अशा पद्धतीने वागतो. तर हे मुद्दाहून आत्ता आठवलं म्हणून सांगितलं. कृपया अशी कॉपी करू नका. आणि केलीत तरी माझंही नाव टाकायची गरज नाही. फक्त पूर्ण व्यवस्थित तरी समोरच्याला मदत करा. आणि कशासाठी टाकायचं? एखाद्याने प्रश्न विचारला त्याची उत्तरं तुम्ही देऊ शकणार आहात का? नाही देऊ शकणार आहात. असो, आता हा विषय आत्ता इथपर्यंत काही गोष्टी या चक्राच्या बाबतीत जेव्हा आपण चालू करतो, बऱ्याच जणांच्या प्रतिक्रियावरून लक्षात आलं की थोडीशी भाषा अजून सोपी करणं गरजेचं आहे. आणि आदरणीय श्री एम यांना निरोपही दिला की अशी अडचण येते आहे, अजून त्यांचं उत्तर यायचं आहे. पण थोडासा सोपं करायचा प्रयत्न करतो की जेणेकरून कळेल. आणि जी झोप येते
किंवा पापण्या ह्या जडत्वाला जातात, त्याचं कारण असं की जे शब्द उच्चार असतात त्या मेंदूवरती ते आघात करतात आणि त्या आघातामुळे आपल्याला झोप येते. निद्रा अवस्थेमध्ये आपण मनुष्य जातो म्हणतो ती झोप त्याला म्हणतो. बऱ्याच जगा आपण पाहतो की मेडिटेशन किंवा ध्यान करताना माणूस डोळे मिटलेला असतो पण त्याला झोप कधी लागते कळत नाही. त्याचं कारण हे असतं की जो एखादा मंत्र किंवा तो काय जे जपाला सुरुवात करतो आणि दुसऱ्या मिनिटाला तो घोरालाच लागतो. जे इतकं शब्दांचा आघात शब्द वापरतोय, कारण हा तीक्ष्णप्रमाणे आपल्या शरीरावरती हॅमर करतो, मेंदूवरती, ज्ञानतंतूंवरती. मग मागच्या वेळी आपण या बीजावरती येऊन थांबलो होतो आणि चा अर्थ किंवा ची कुठल्या हृदयातनं निघणाऱ्या मोठ्या रक्तवाहिनीशी कसं सांधलं जातं इथपर्यंत आपण पाहिलेलं होतं. आता स्वाधिष्ठान चक्रामध्ये परत एकदा सांगतो, वरील डावी पाकळी. सोपी गोष्ट आहे, तुम्ही वर धरा खाली धरा. ज्या ठिकाणी पाकळीचं चित्र हे मोठं असतं ती नेहमी बाजू खालची असते आणि जिथं निमुळतं असतं ती बाजू वरची असते. जसा कळस हा खालना असा वर छोटा होत जातो. तर हे नेहमी लक्षात ठेवायचं. ऊर्जेचा स्रोत हा तसाच वाहत असतो. श्रीयंत्र डोळ्यासमोर आणा. जी यंत्र तुमच्या सगळ्या जी अग्नीचे स्वरूप आहेत त्या प्रत्येक गोष्ट तुम्ही आणा. अग्निकुंड आणा, यज्ञकुंड आणा. ही खालनं निमुळती होत वर जातात, एक एक पायरी चढत जातं. मग त्याला निमुळतं होणं म्हणतात, कारण अग्नीचा स्रोत तसाच असतो. पृथ्वी तत्वाकडनं अग्नी तत्वामार्फत आकाश तत्वामध्ये मिळण्यासाठी जी आकृती आहे ती अशी आहे. चा वैशिष्ट्य आपण त्यावेळी पाहिलं. परत आता सांगतो, वरती निमुळत्या ज्या पाकळ्या आहेत त्याच्यामध्ये एका ठिकाणी ल, मधल्या ठिकाणी ब आणि उजव्या ठिकाणी भ, आणि खाली जिथं जाड पाकळ्या आहेत, रुंद आहेत, तिथं डाव्या हाताला र, मधली पाकळी य आणि उजवी पाकळी म. आणि ह्याच्यावरती अनुस्वार दिला म्हणजे चैतन्य तुम्ही जागृत केलं, मिसळला की त्या आकृती जागृत होते. नुसतं इंजिन आहे तर त्याचा उपयोग नाही आहे. ते इंजिन चालण्यासाठी इंधनही हवं, सुरुवात हवी. आपल्याला माहिती आहे स्वाधिष्ठान चक्र हे मूलाधार चक्रानंतर येणारं दुसरं चक्र जरी असलं तरी खूप महत्त्वाचं चक्र आहे, कारण ह्या चक्रापासूनच सर्व शरीराला सर्व प्रकारची ऊर्जा ही पोचवली जाते. याच्यात असणारी बीज आणि ह्या बीजांचा आता र बीज आहे. आपल्याला इथं परत एकदा उल्लेख करतो. र बीजाचा अभ्यास आपला खरं वास्तविक महामृत्युंजय मंत्रात झालेला आहे. तर अग्नितत्वाचं बीज आहे. अग्नी लागतो पहिला. अग्नी र बीज हे स्वाधिष्ठान चक्राच्या डाव्या बाजूला खालच्या बाजूला र लिहिलेलं आहे आणि त्याच्यात मिसळला की रम बीज तयार होतं. तर डाव्या बाजूला का लिहिलेलं आहे, उजव्या बाजूला का नाही, डाव्या बाजूलाच का घ्यायचा? तर अग्नी हा बदलत असतो, एकच नसतो, कमी जास्त होत असतं. अग्नितत्व हे कमी जास्त होत असतं. स्त्री शक्तीमध्ये हे अग्नितत्व कायम कमी जास्त होत असतं. म्हणून लग्ना समारंभात किंवा लग्नाचे जे विधी असतात त्याच्यात सुद्धा बघा, काही विधीमध्ये पत्नीला डाव्या बाजूला बसवतात आणि काही विधींमध्ये उजव्या बाजूला. जे बदलणार नाही, जी स्थिती बदलणार नाही त्या ठिकाणी उजव्या हाताला असतो, आणि ज्या ठिकाणी बदलणार आहेत, जी स्थिती बदलू शकते जीवनातली, जी क्रिया बदलू शकते, ती क्रिया जेव्हा जसे मंत्र उच्चारले जातात तेव्हा ती स्त्री डाव्या हाताला बसते. तसं
स्वाधिष्ठान चक्रामध्ये हे रम बीज हे डाव्या हाताला दिलेलं आहे की अग्नी हा कमी जास्त होऊ शकतो. आता मधलं बीज जे आहे ते य बीज आहे. त्याच्यामध्ये अ जोडला, अ जोडला. अ म्हणजे काय तर ब्रह्म, उत्पत्ती, आकाश तत्वाचं बीज आहे. उत्पत्ती जिथनं सुरुवात झाली तिथनं, मग ते बीज त्याच्यामध्ये जर मिळवलं नाही, उत्पत्तीमध्ये सुरुवातच केली नाही, तर उपयोग काय? म्हणजे चैतन्यच जागृत झालं नाही, नुसताच देह असेल पण त्यात चैतन्य नसेल तर त्याला चैतन्यमय देह म्हणताच येणार नाही. म्हणून त्याच्यात महत्त्वाचा. म्हणून यम हे बीज मध्यभागी दिलेलं आहे. आता हे यम बीज या का दिलेलं आहे? मूलाधार चक्रामधनं, मूलाधार चक्राचे एकदा परत बीज डोळ्यासमोर आणा. श शांभृगातला आणि ष षटकोनातला. ह्याच्यापासनं निघणारी कंपनं, ज्ञानतंतू हे बरोबर या य बीजापाशी येतात. म्हणजे आपण असं धरून चाललो की हे डावं श म्हणजे षटकोनातलं आणि हे श म्हणजे शांभृगातलं बीज आहे आणि त्यातनं दोन्हीतनं निघाली ही कंपनं याच्यातनं निघाली, तर ती य बीजापाशी येतात मध्यभागी, ती अशी जोडली जातात. म्हणजे असा त्रिकोण होतो. म्हणून अग्नितत्वाचं मुळात काम काय आहे तर एकत्रीकरण करून सूक्ष्मात जाणं. पण हे य बीज वायुतत्वाशी निगडीत आहे आणि वायुतत्व हे जर या पृथ्वी तलावावरती अस्तित्वात नसतं तर ही सृष्टीच नसती. कारण मनुष्य अन्न पाण्या वाचून किंवा कुठल्याही गोष्टींपासून, अग्नीपासून राहू शकतो, आकाशापासून वंचित राहू शकतो, जलापासून राहू शकतो, पृथ्वी तत्वापासून राहू शकतो, पण वायू तत्वापासून राहू शकत नाही. श्वास किती वेळ बंद ठेवणार? 2 मिनटं, 3 मिनटं. 3 मिनटाच्या वर माणूस श्वास बंद ठेवू शकत नाही. इतकं महत्त्वाचं वायुतत्व आहे. मग शरीरामध्ये जसं आपण मूलाधार चक्र ज्या ज्या गोष्टी शरीरातल्या ज्या ज्या अवयवांशी निगडीत आहेत, आता ते अवयव मी परत प्रत्येक वेळी उच्चारणार नाही, तर काय त्याच्यामध्येच वेळ जास्त जाईल. त्यातलं फक्त मूत्रपिंड आणि प्रोस्टेट ग्रंथी, ह्या 2 ग्रंथींना ज्ञानतंतू पुरवण्याचं काम हा य बीज करतं. आता कसं करतं? उच्चार कसा झाला? य बीज आलं, पण कसं आलं? कशामधनं निर्मिती झाली? आहे, आपण बघितलं की त्याच्या य अधिक म्हणजे त्याच्यात यम शब्द तयार झाला, यम बीज तयार झालं, जागृत बीज तयार झालं. तर आता हे य बीज तयार कसं झालं? तर हे 2 अक्षर वायुतत्वाचं बीज आहे. हे तयार कसं झालं तर अ आणि ई ह्या 2 बीजांपासून हे तयार झालं. आकाश तत्वाचं बीज आहे आणि ई हे वायुतत्वाचं बीज आहे. बऱ्याच जणांचा गोंधळ होतो, वायुतत्व म्हणजेच आकाश तत्व, असा गोंधळ बऱ्याच जणांना वाटतं की वायुतत्व म्हणजेच आकाश तत्व का, हे एकच का? तर नाही, वायुतत्व वेगळं, आकाश तत्व वेगळं. पण मग वायुतत्व आपल्या शरीराला कळतं कसं? जसं एखाद्या गोष्टीचा जर वास असेल तर आपल्या नाकामुळे आपल्याला कळतं की वास सुंदर आहे, पण एखाद्या माणसाला वासच येत नसेल तर त्याला कळणार कसं येणारा वास किंवा आलेला वास हा चांगला आहे किंवा वाईट आहे? तसं वायुतत्व हे त्वचेमुळे कळतं. आणि त्वच्याबरोबरच कानाचे इंद्रिय सुद्धा वायूला ओळखू शकतात. म्हणून जिथं आपण पाहिलं की भोपाळमध्ये मागं वायू दुर्घटना झाली, त्वचेवरती
बऱ्याच जणांच्या त्वचा जळाल्या. कारण त्याचं ते वायुतत्व ओळखण्याचं मुख्य काम त्वचा करते. आणि त्याच्याबरोबर कान पण. बघा, एखाद्या ठिकाणी जातो आणि आपल्याला कान खाजायला लागतो. का खाजतोय कळत नाही. तर त्या ठिकाणी उत्पन्न झालेला वायुतत्व हे आपल्या कानाशी आणि आपल्या त्वचेशी एकरूप होऊ शकत नाही. तेव्हा आपल्या शरीरातलं ह्या स्वाधिष्ठान चक्रामध्ये जागृत असलेलं यम बीज हे त्याला विरोध करतं. आणि हे विरोध करतं आणि सांगतं की नाही, हे तुझ्यासाठी योग्य नाही आहे. हे ताबडतोब मेंदूकडं पोचव. आणि मग ते मेंदूकडे पोचवलं जातं. पण आकाशतत्व, आकाशतत्व, शब्द आपल्याला माहिती आहे. हे तुम्हाला आता लक्षात ठेवायला लागणार आहे. प्रत्येक शब्द किंवा कुठंतरी नोंद करून ठेवायला लागणार आहे ते. आणि ई शब्द हा वायुतत्वाशी निगडीत आहे. म्हणजे आकाश आणि वायू, मग ते कुठे एकत्र? मग हा यचा ह्या दोन आकाशाशी आणि वायुतत्वाशी संबंध कुठं आला? तर बरोबर ही जर अक्षरं तुम्ही जर उलटी केलीत, आता आपण काय उच्चार केला? अई अई अई. हेच अक्षर वायुतत्व जेव्हा आकाश तत्वात मिसळतं, नीट लक्षात समजून घ्या, विषय थोडासा क्लिष्ट आहे. वायुतत्व हे जेव्हा आकाश तत्वामध्ये मिसळतं, म्हणजेच ई अधिक अ असं जेव्हा होतं, तर त्याचा उच्चार जर तुम्ही केलात इय 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 इय, तर तुम्हाला तो उच्चार ई अधिक अ बरोबर य हाच येतो. करून बघा तुम्ही उच्चार. इय 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 इय, तर उच्चार जो जेव्हा त्याचा संपतो तेव्हा तो य शब्द आपोआप बीज तयार होतो. म्हणजे वायुतत्वातनं आकाश तत्वामध्ये प्रवेश करताना य हे बीज आपोआप तयार होतं. आणि मग त्याला जी गती दिली जाते ह्या अंबीजामुळे दिली जाते. मग शरीरामध्ये पचनाशी निगडीत, अग्नीशी निगडीत, मोठ्या आतड्याशी निगडीत जे काही रोग आहेत, हे याच्यामार्फत नियंत्रित करण्याचं काम केलं जातं. ह्याचं ज्ञानाच्या मार्फत मेंदूला कंपनं पाठवलं जातात की हे तुझं बिघडलेलं आहे, हे तुझं तत्व बिघडलेलं आहे. पण आता जसं मूलाधार चक्रामधनं, जसं आत्ता सांगितलं, षटकोनातला शहामृगातात, या दोन दलांमधनं जी कंपनं येतात, ती एकत्र येऊन जेव्हा य बीजामध्ये मिळतात, तेव्हा य बीज वरती परत तुम्हाला मेंदूपर्यंत जायला पाहिजे. मग ते कसं जाणार? एक एक पायरी चढत गेलं तर आपल्याला वेळ लागेल. आपण एखाद्या गाडीत बसतो किंवा एखाद्या नंतर चटकन म्हणतो आपण, अरे खूप थंडी वाजते. अक्षरशः सेकंदाकरता कळतं आपल्याला की, किंवा एखाद्या एअर कंडिशन रूममध्ये आपण बसलेला असतो आणि बाहेर गरमी असते, दार उघडून पटकन बाहेर जातो तेव्हा आपल्याला कळतं अरे खूप बाहेर आहे. म्हणजे मेंदूला हा क्षणामध्ये संदेश हे तुमची त्वचा देते, हे यम बीज देते की बाबा रे, तुला हे इथं काहीतरी वेगळं झालं आहे, हा वायुतत्व वेगळं आहे, आत हो, नाहीतर जरा थोडंसं शरीराला तू त्याच्याशी मिळतं जुळतं कर. आणि मग तू त्या एअर कंडिशनमध्ये जा किंवा एअर कंडिशनमधनं बाहेर ये. एअर कंडिशन एक उदाहरण कळावं म्हणून फक्त घेतलेलं आहे की त्वचेला सुद्धा कळतं काय आहे ते. स्पर्श ज्ञान म्हणजे काय तर कळतं, हे य बीज जागृत होतं. आणि हे खूप महत्त्वाचं बीज आहे. पण इथं गंमत अशी आहे, जसा चक्रांचा अभ्यास करताना एक नंबर चक्र जसं मणिपूर धरतात, काही जण सहस्त्रार चक्र पहिलं धरतात. मला जे शिकवलं गेलं किंवा षटचक्रांचा जे अभ्यास आहे, जे आपल्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या वेदांमध्ये सांगितलेलं आहे, ही 6 चक्र सांगितलेली आहेत.
मूलाधार चक्रामधनं स्वाधिष्ठान चक्रामध्ये जाणारी ज्ञानतंतूंची म्हणजे ही कंपनं, य बीजाची कंपनं त्वचेवरनं एक एक चक्र पार करत जात नाहीत. जसं हृदयातनं मोठी रक्तवाहिनी ही परस्पर स्वाधिष्ठान चक्रामध्ये येते, तसं हे ज्ञानतंतू इतर चक्रांना भेदत हे वरपर्यंत मेंदूपर्यंत जातात. आणि मग मेंदूपर्यंत जाताना एक चक्र तर रस्ते याच्यामध्ये आहे, रस्त्यात तर आहे, मग पार कसं करणार ते? कुठंतरी मार्ग पाहिजे ना जाण्यासाठी, कारण मध्ये सगळा अडथळा जर असेल तर ही कंपनं पार कशी करणार त्याच्यामध्ये? तर हे काम अचेतन अवस्था करतात. ही कंपनं परत अचेतन अवस्थेकडे पाठवली जातात की तू पाठवलंयस खरं, तर एवढं फक्त माझं काम कर. ज्याला माणसाचा गोंधळ असं म्हणतात. अमुक गोष्ट करायची आहे, पण मनुष्य गोंधळतो ही कशी करायची. त्याला कळतं, साहेब सांगतो की अमुक अमुक तुला कृती करायची आहे बरं का. जो कारकून असतो त्याला कळतं, पण जेव्हा साहेब जातो तेव्हा त्याला तो एकदा परत जेव्हा विचार करतो तेव्हा त्याला कळत नाही, यार नक्की साहेबांनी काय सांगितलं, म्हणजे गोंधळतो. तर ही आलेली शरीरामध्ये प्रवेश केलेली कंपनं, गोंधळल्या अवस्थेत असलेली कंपनं परत स्वाधिष्ठान चक्रामधनं ह्या दलामार्फत अचेतन अवस्थेकडे पाठवली जातात. की इथं मला काहीतरी जरा थोडंसं गडबड दिसते आहे, मला काही कळत नाही आहे. आणि अचेतन अवस्थेचं काम काय, तर फक्त घेणं. पण ते कुठनं घेणं, तर चेतन अवस्थेतनं घेणं. पण मग इथनंही य पाकळीतनं, य दलामधनं आलेलं कंपन हे कुठनं त्याच्यामध्ये जाणार आहे, तर ते येऊन धडकतं, ते आज्ञाचक्रावर येऊन धडकतं. म्हणजे बघा, मध्ये चक्र जे आहेत ह्याच्यामध्ये धडकत नाही, तर येऊन ती कंपनं धडकतात. मला तिथं पासच करायचं नाही आहे, थांबायचंच नाही आहे. जसं आत्ता सोप्या ह्याच्यामध्ये एका गावामध्ये आपण रस्ते काढलेले आहेत, महामार्ग काढलेले आहेत, बायपास काढलेला आहे हा. आणि या बायपासमधनं तुम्हाला पुढं जायचं आहे. ब्रिज केलेला आहे, ते गाव लागतच नाही. गाव आहे पण ते लागत नाही. मग ही अचेतन अवस्थेमध्ये हा तो ब्रिज आहे की या पाकळीतनं, या दलातनं अचेतन अवस्थेमध्ये परत मूलाधार चक्राला गाळून अचेतन अवस्थेमध्ये त्या ब्रिजमार्फत परत ती कंपन तिथपर्यंत जातात आणि सांगतात की मला हे कळलेलं नाही आहे, काहीतरी घोटाळा आहे, सिस्टममध्ये काहीतरी गडबड आहे. ज्याला मनुष्याची गोंधळलेली अवस्था आपण असं म्हणतो. की हे हळूहळू आत्ता एवढ्यासाठी सांगतो आहे की सद्य परिस्थितीमध्ये मनुष्य जे डिप्रेशनमध्ये, विचारांमध्ये, अतिविचारांमध्ये, घाबरलेल्या अवस्थेत जे जगत असतो, ती ही अवस्था आहे की जी य चक्राकडनं पुढं पाठवली जात नाही, मणिपूर चक्राकडं पाठवली जात नाही. ती परत पाठवली जाते इन्फॉर्मेशन अचेतन अवस्थेकडं. की मला कळलंच नाही, तू सांगितलंस. तर अचेतन अवस्था तिथं मग म्हणतं की मला काय माहिती, चेतन अवस्थेने मला जे सांगितलं ते मी तुला पाठवलं, ते आता तुझं तू बघून घे. असं अचेतन अवस्था परत त्या य बीजाला सांगतं की तुझं तू बघून घे. आणि मग य बीज याच्यावरती विचार करतं, आता हे आलेलं आहे का, तर मी असं करतो की मूलाधार चक्राकडं परत पाठवतो. आणि मग मूलाधार चक्राकडं बघा, मगाशी सांगितलं होतं शामृगातला किंवा षटकोनातला, शामृगातला, आणि हे जे बीज आहे य. आता य मध्ये ही इन्फॉर्मेशन आलेली आहे, तर ही परत पाठवायची आहे. मग परत पाठवताना काय होतं,
बरोबर आकडा उलटा होतो, बरोबर चिन्ह उलटं होतं. आणि मग ह्या अवस्थेचं नियंत्रण मूलाधार चक्रामधलं व बीज करतं. पण माझ्याकडे सोल्युशन आहे, मी बघतो काय करायचं ते. आणि मग हे व बीज आकार लक्षात घ्या, एक असा आहे आणि एक असा आहे, बरोबर आहे. मग त्याचा जर तुम्ही आकार धरलात तर तो कसा होईल? तुम्ही घरामधली तुमच्या पिंडीमध्ये शाळीग्राम आपण ठेवतो, त्या शाळीग्रामाचा आकार डोळ्यासमोर आणा. हा शाळीग्राम व विष्णूच्या अधिपत्याखाली, स्थितीतत्वाच्या अधिपत्याखाली येणारी ही आकृती आहे. हे बीज षटकोनातला, शामृगातला पाठवणारी कंपनं य दलामध्ये जातात. यला न कळल्यामुळे ती तो परत अचेतन अवस्थेकडे पाठवतो आणि परत मूलाधार चक्राकडे पाठवतो. ह्याच्यात काही करता येतंय का ते बघ, तुमच्याकडं काही सोल्युशन असेल तर बघा म्हणून, आणि परत ते रिव्हर्स पाठवतो. आणि ही आकृती म्हणजे मनुष्य ही जी आकृती जी तयार होते, ही आकृती म्हणजे शाळीग्राम आहे. मग ही अवस्था ही तुमच्या पूर्वजन्मीतल्या प्रारब्धाशी निगडीत आहे. पूर्वजन्मीचं प्रारब्ध काय होतं? अवस्था साधा आपल्या साहेबांनी सांगितलं की एवढं कर बाबा काम, पण ते त्या माणसाला काही कळलं नाही, त्याची अवस्था गोंधळील झाली. आणि मग साहेब रागवला, साहेब चिडला, आणि तो नोकर म्हणतो काय एवढं चिडण्यासारखं काही नव्हतं. मग साहेब म्हणतो मी 4 वेळा तुला मी विचारलं होतं की नव्हतं, की तुला समजलं की नाही? मग तू तेव्हा हो का म्हणालास? मग तेव्हा तुम्हाला सांगितलं असतं तर मी तुला परत एकदा नीट स्पष्टीकरण दिलं असतं. पण तेव्हा त्या नोकराची गोंधळलेली अवस्था म्हणजेच पूर्वजन्मीचं प्रारब्ध. बघा नीट एक एक गोष्ट खूप अतिशय सूक्ष्म धागेत की एकमेकाला जुळलेले ते, की त्या माणसाचं मागील जन्मी त्या साहेबांशी काहीतरी वैर असतं. आणि बरोबर आता हा हिशोबाची वेळ आलेली असते की याला या साहेबांच्या हातनं शिव्या खायच्या असतात, या साहेबांच्या हातनं अपशब्द ऐकायचे असतात. शिव्या शब्द हा आत्ता इथे एवढ्यासाठी वापरला की इथपर्यंत मानसिक स्थिती ढासळते, राग उत्पन्न होतो. आणि ही अवस्था जेव्हा प्राप्त होते तेव्हा त्या माणसाला वाटतं मी ते एवढं काही केलेलं नव्हतं, पण साहेबांचा इगो दुखवला जातो. हा दुखवला का जातो? कारण जेव्हा या माणसाच्या शरीरामध्ये ह्या कृती घडत असतात, तीच कृती विरुद्ध अर्थाने त्या साहेबांच्या शरीरामध्ये घडत असते. आणि हे पूर्व प्रारब्धाशी निगडीत आहे. आणि मग पूर्व प्रारब्ध हे अचेतन संस्था, आता बीजाकडनं अचेतन संस्थेकडे सांगितलं गेलेलं आहे की गोंधळलेली अवस्था आहे, काहीतरी जरा बघ, मला काही कळत नाही आहे. मग ती अचेतन अवस्था म्हणते की मला फक्त येणं माहिती आहे, चेतन अवस्थेमधनं आलेलं माहिती आहे, पण मागील जन्मामध्ये बाबा रे तू ह्याला त्रास दिलेला होतास, असंच तू ह्याच्याशी वागलेला होतास, तू अशीच कृती केलेली होतीस, तर त्याची ही परतफेड आहे. आणि आता माझ्या मनामध्ये म्हणजे बघा ही अचेतन संस्थेची, अचेतन अवस्थेची मेमरी आपण आता अभ्यासतोय. जेव्हा बीजानी अचेतन अवस्थेला सांगितलं परिस्थिती गोंधळलेली आहे, मला कळत नाही आहे निर्णय काय घ्यावा, जेव्हा तर तू एकदा परत त्याची शहानिशा कर, तेव्हा अचेतन अवस्था स्वतःच्या मनाप्रमाणे जसं आत्ताच्या कॉम्प्युटर भाषेमध्ये शोधतं काय प्रॉब्लेम आहे ते, सेल्फ डायग्नोस, तेव्हा म्हणतं की ह्याच्या प्रारब्धामध्ये काहीतरी घोटाळा आहे. याने प्रारब्धामध्ये पूर्वजन्मामध्ये काहीतरी चुकीच्या घटना केलेल्या होत्या, त्याचं पाप, ही घटना हे संचित कर्मामध्ये होतं, ते आता क्रियमान होऊन प्रारब्ध म्हणून समोर उभं राहिलेलं आहे.
आणि य बीज हे त्या क्षणी त्यावेळी हा जो केलेली कृती असते ते भोगण्यासाठी त्याला तयार राहायला लागतं. म्हणजे डाव्या बाजूला र बीज, मधल्या बाजूला य बीज आणि उजव्या बाजूला म बीज आहे. मग अग्नितत्व आहे, वायू तत्व आहे आणि म बीज पण आहे. राम शब्द आपण का उच्चारतो बघा, ह्याच्यात शब्दात जर तुम्ही उच्चार केला, र आहे, अ आहे, ई आहे आणि म पण आहे, ही 4 अक्षरं तयार होतात आणि य पण आहे. पण ह्या 3 दलांमध्येच ह्या 3 गोष्टी सामावून घेतलेल्या आहेत. आणि मग हे य बीज ह्या र बीजाला सांगतं की बाबा माझी चूक झालेली आहे, आता काहीतरी मला तू ह्याच्यातनं मार्ग काढ. आणि मग र बीज सांगतं काही काळजी करू नकोस, तू दुसऱ्याची मदत घे. कोणीतरी तुला परत सांगेल, आपण हा परत जे तुला आत्ता भोगायला लागतंय हे कसं सुसह्य करता येईल ते बघू. आणि यच्या बाजूचं र बीज, अग्नितत्वाचं बीज, हे अग्नी बदलतं शरीरातलं. पण हे अग्नी बदलत असताना हे आपण हा अग्नी, वायू, आकाश या तत्वांवरती विषयी बोलतोय. पण हे सगळ्या ही तत्व आपल्या शरीरातल्या देहातल्या प्रत्येक अवयवावरती त्यांचे अंमल आहेत आणि त्याप्रमाणे ते अवयव काम करत असतात. आणि मग हे अग्नितत्व लगेच सांगतं की ठीक आहे, तू काळजी करू नको, मी बघतोच. आणि लगेच ते अग्नितत्व जागृत होतं. म्हणजेच हा माणूस वैचारिकतेने बदलतो. काय साहेब म्हणतो, माझं चूक आहे, मी ह्याच्याकडे बाजूकडे जो बसलाय ना त्याच्याकडनं पण मी हे केलं आहे, समजावून घेतलं, त्यांनी किती मला नीट सोप्या भाषेत समजवलं. साहेबांची सांगायची पद्धत चुकीची आहे. बघा, शब्द आणि भोग कुठं होता तर प्रारब्धात होता. पण जसं य बीजनी र बीजला सांगितलं की तू बघ, म्हणजे अग्नितत्वाला सांगितलं, तर अग्नितत्वाला हे माहीत नव्हतं की मला किती भडकाचं आहे. ते त्याच्या मनाप्रमाणे भडकलं आणि त्याच्या मनाप्रमाणे भडकलं. आता मला कळलं, माहिती कळली दुसरीकडनं. व बीजानी काम केलं मूलाधार चक्रातल्या. शेजारच्याला सांगितलं की बाबा तू याला सांग. तो सांगतो, अरे साहेबांनी एवढं सांगितलं, तुला एवढं कळत नाही का, अमुक अमुक कृती करायची, ती एवढी केली, एवढं सोपं होतं. अरे एवढं सोपं होतं, बस. ते प्रारब्ध तिथं संपलं. साहेबांच्या बोलणी पण खाऊन झाली. पण शेजारच्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा ह्याला कळलं. पण सांगता सांगता यांनी र बीजाला हलवून दिलं. आणि र बीजाचं कामच आहे शरीरात अग्नी तयार करणं. आणि मग तो तयार झालेला अग्नी शरीरामधलं, जठरामधलं जे पित्त आहे ते खवळवतो, ते उकळायला लागतं. आपल्याला वाटतं साहेब बोलला म्हणून ह्याला आतनं राग आला, पित्त भडकलं याचं, तर ते य बीज बिघडतं. कोणामुळे बिघडतं तर स्वतःमुळेच बिघड की ते त्या रला आठवण करून देतो. हा एवढा त्याच्यामध्ये, मी काय एवढा आहे का, मी पण शिकलेलो आहे, हे यचा अहमपणा. आणि मग त्या र बीजाला तो सांगतो की तू बघ. पण त्याला सांगताना हे कळत नाही की अरे रला सांगायला कशाला पाहिजे, वला एकदा सांगितलेलं आहे ना, त्यांनी तुझी इतरांच्या मार्फत तुझी सोय करून दिलेली आहे ना. मग तुला कळत नाही का की हृदयातनं अख्खी रक्तवाहिनी तुझ्या स्वादिष्टान चक्रामध्ये आली आहे. जर एवढ्याशा छोट्या गोष्टीवरनं तू भडकलास, म्हणजेच तुझा अग्नी भडकला, तर उगाचच त्या रक्तवाहिनीमध्ये दोष निर्माण नाही का होणार. आणि मग मनुष्याच्या विचारांमध्ये मनुष्याला जो घाम येतो, मनुष्याची जी अस्वस्थता वाढते, ती या य बीजामुळे वाढते. कारण य बीज बिघडतं. आणि मग य बीज जेव्हा बिघडतं तेव्हा ते वरती बरोबर, कारण वायू तत्व आहे, आकाशाला जाऊन मिळणार आहे, सगळीकडे पसरलेलं आहे, म्हणून मग ते लगेच जातं पुढं ब कडं. बरोबर वरचं बीज जे आहे ते मधलं ब बीज आहे, ब बदकातला. पण
ब बीजाला जाण्याच्या आधी आपण य बीजाची देवता कोण आहे, जसा शब्द तयार झाला वायू तत्वातनं, वायू तत्व ई अधिक अ बरोबर य. तर वायू तत्वाची देवता आपल्या सर्वांना माहिती आहे. हनुमान ही आपल्या वायू तत्वाची देवता आहे. आणि ही देवता आपल्या स्वाधिष्ठान चक्रावरती जरी स्वामी ब्रह्मा असला तरी य बीज शरीरामधला अग्नी स्थिर करण्यासाठी, प्रारब्धातले भोग सुसह्य करण्यासाठी, प्रारब्धात मनुष्य जे पूर्वकर्मामध्ये जे भोग त्यांनी केलेले असतात ते त्याला ते भोगायला लागतात. ते तुमच्या अचेतन संस्था आपल्या मनुष्याला वाटतं मी आत्ता करतोय किंवा मी काहीच केलं नाही मला भोगायला लागतंय. का भोगायला लागतंय तर हे तुमचं प्रारब्धामध्ये लिहिलेलं असतं, जे तुमच्या अचेतन संस्थेमध्ये निगडीत असतं, लिहिलेलं असतं. त्याच्याशी संबोध, आपण संबोध का शब्द वापरतो तर त्याच्यामध्ये पूर्ण बुडालेलं आहे. ते प्रारब्ध तुमचं अचेतन संस्थेशी निगडीत आहे. पण इथं गंमत अशी होते की मनुष्य देह आता हे चक्र सगळं स्वाधिष्ठान य नी काम केलं, र नी काम केलं, व नी काम केलं. तर हा श जो शामरुगातला श आहे तो म्हणतो तू कशासाठी मध्ये पडलास. तो र ला सांगतो बघा, श जो आहे शामरुगातला श बीज जे आहे हे प्रोस्टेट ग्रंथींवरती काम करतं. ते काय करतं, मना हृदयाची धडधड ही कमी जास्त करण्याची, ही रक्तवाहिनी जी येते स्वाधिष्ठान चक्रामध्ये त्याच्यावरती दाब उत्पन्न करतं. आणि ते यला सांगतो तुला कळत नाही, तू जेव्हा आईच्या उदरात होतास तेव्हा घाणीमध्येच होतास, तुला माहीत नाही का तुला भोग काय असतात, तुला भोगाचे कसे असतात. तू या गर्भामध्ये तू ज्या राहिलेला आहेस ते त्या घाणीतच राहिलेला आहेस. म्हणजे भोगाचं ज्ञान हे तुला व्हायलाच पाहिजे. पण मग हे का होत नाही, भोगाचं ज्ञान य म्हणतो नाही मला माहीतच नाही. हे संभाषण आहे बरं का, य आणि शचं संभाषण. ही का होत नाही, त्याचं कारण असं की जे बाळ जन्माला येतं त्याची आई आधुनिक विचारांची असते. थोडंसं विषय बदलून थोडा स्पष्टपणे सांगतो. सध्याच्या भाषेमध्ये स्वतःचं वजन, स्वतःचं शरीर कसं दिसणं याच्यामध्ये बऱ्याच वेळा विचार केला जातो. पण शरीर रचनेमध्ये त्याला महत्त्व नाही. शरीराचं गणित, चक्रांची गणितं ही ठरलेली असतात. आणि जेव्हा हे श ही पाकळी जेव्हा यला सांगते की तू बाबा रे हे तुला कळलं कसं नाही, तुला भोगाचे कसे असतात, नरक यातना काय हे मी तुला तेव्हा दाखवलेलं होतं आणि तुझ्या शरीराला आता फक्त ते भोगाचं आहे. म्हणजे तुला त्याची ओळख मी करून दिलेली होती. पण य बीज शला सांगतं काय करणार, माझ्यातला भच जागृत झाला नाही. बच्या ल ब भ वरती माझाच भाऊ, स्वाधिष्ठान चक्राची उजवी पाकळी भ. आपण मागच्या वेळी पाहिलं की एक विचित्र योनीमध्ये जन्म घेतल्यानंतर पिशाच्च योनीशी किंवा ते जे मंत्र असतात तांत्रिक मंत्र हे भशी निगडीत असतात. तर ही आहे जो भ पाकळी असते ही त्या आईच्या स्तनामध्ये 3 महिने अगोदर दूध निर्माण करत असते, प्रक्रिया निर्माण करत असते. बाळ 9 महिने 9 दिवसांनी जन्माला येतं असं साधारण म्हणतात. पण 3 महिने अगोदरपासनं ही भ पाकळी, तीच पाकळी जी तांत्रिक गोष्टींना सुद्धा प्राधान्य देते, तीच पाकळी आईच्या स्तनामधल्या ग्रंथींमध्ये दुधाचं सोय, दुधाच्या ग्रंथी हे 3 महिने अगोदर उत्पन्न करते. आणि ती जेव्हा उत्पन्न करते, जसे जसे या ग्रंथी उत्पन्न व्हायला लागतं
तर तसं त्या गर्भातल्या बाळाला कळतं की जिथं माझं नरक आहे, मी नरकात आहे, तसंच इथं मला त्याचं उत्तर पण आहे. पण दुर्दैवाने सद्यस्थितीमध्ये जरा आपण डायट म्हणतो किंवा अजून काही गोष्टी म्हणतो, काही वैयक्तिक कारणं असतील, हल्ली का भांडणं, का मुलं आईपासनं लांब जातात? कारण आई बाळाला छातीला कधी जवळ घेतच नाही, दूध कधी पाजतच नाही, कारण तिला वाटतं की असं केल्याने, अजून स्पष्ट भाषेत बोलतो की माझी फिगर बिघडेल. पण दुर्दैव असं आहे की त्या बाळाला कळत नाही आणि जन्मभर त्या बाळाच्या शरीरामध्ये कुपोषण हे एक न मागितलेलं बीज तयार होतं. आणि हे बीज जेव्हा तयार होतं तेव्हा त्याचा हा धातू बिघडतो. आणि मग आपण बघतो की ते बाळाला लहानपणापासून पचन नीट होत नाही, उलट्या होत राहतात, अन्न नीट नाही, अन्न नीट लागत नाही, त्याची वाढ होत नाही. हे का होतं? तर या आईच्या केलेल्या कर्मांमुळे होतं. हे निसर्गाने देवाने ठरवून दिलेल्या गोष्टी आहेत की ह्या अशाच घडायला पाहिजेत, आणि त्या तशाच जर घडल्या नाही तर जो देह तयार होतो त्याच्यामध्ये दोष उत्पन्न होतो. कारण या दोषाबरोबर मनुष्याचं पूर्व प्रारब्ध हे सुद्धा त्याच्याबरोबर असतो. आणि इथं मागच्या वेळीच सांगितलं की हा जसं ह्या स्वाधिष्ठान चक्राबरोबर धनंजय हा सुद्धा वायू, हा सुद्धा मनुष्याच्या देहाशी निगडीत असतो, जो मृत झाल्यानंतर सुद्धा देहामध्ये जागृत अवस्थेत असतो. मग जो देह आईच्या पोटामध्ये गर्भामध्ये वाढत असतो आणि हा देह वाढत असताना नरक यातना भोगत असताना त्या देहाला, त्या बाळाला माहिती असतं का, त्या गर्भाला माहिती असतं का की आपण नरक यातना, पण त्याला ही जाणीव ही चक्र करून देत असतात, आईच्या शरीरातली चक्र करून देत असतात. कारण नाळ जुळलेली आहे आणि त्या नाळेतनं त्याला एक एक त्याची शरीरातली ती चक्र अवस्था निर्माण करत असतात. बीज पेरल्यानंतर एका दिवसामध्ये झाड उगवत नाही, तसं त्याची पेरणी होत असते. आणि तसे त्या बाळाच्या जसं बाळ वाढतं तसं त्या आईच्या शारीरिक गोष्टींमध्ये सुद्धा बदल होत जातो. मग काही ठिकाणी जुन्या काळी त्या घरातल्या मोठ्या बायका किंवा घरातली मोठी माणसं सांगायची की अमुक घरातल्या स्त्रीला मुलगा होणार का मुलगी होणार, कशावरनं सांगायची, तर त्या तेजावरनं. कारण त्या आईच्या शरीरामध्ये असणारी चक्र आणि त्या चक्रांचा त्या गर्भामध्ये पडलेला परिणाम हा चेहऱ्यावरती दिसून येतो आणि पोटावरती दिसून येतो, उदरावरती दिसून येतं. आणि ह्याच्यावरनं त्या स्त्रीची हालचाल लक्षात येते. आम्ही डॉक्टरांना मी काय विचारायचो, डॉक्टर बरोबर सांगायचं हे ना मुलगा होणार, यांना मुलगी होणार. आम्हाला तेव्हा खूप आश्चर्य वाटतं, हे कसं काय सांगतात, यांना मुलगा होणार आणि मुलगी होणार. ह्यांना आतलं दिसत असेल, ह्यांना एक अशी शक्ती आहे की ह्यांना त्या स्त्रीच्या आतला गर्भ दिसत असेल आणि सांगत असतील. पण ते कायम सांगत गेले की हे सगळे गणिती विषय आहेत, हे विज्ञान आहे, हे गणितानी आहे. ते गणित तुम्ही जर योग्य आखलं, जर योग्य तऱ्हेने सोडवलं तर कुठल्या मनुष्याला तिथपर्यंत पोचायला अवघड नाही. हे कुठल्याही प्रकारचा जादूटोणा मंत्र नाही, हे आपल्या शरीरांमधल्या चक्रांचीच ही सगळी गणितं आहेत की जी लागलेली आहेत. मग हे जे चक्र आहे जे तुम्हाला अचेतन अवस्थेशी जेव्हा जोडलं जातं, परत शब्द मी परत एकदा वापरतोय, चेतन अवस्थेतनं अचेतन अवस्थेमध्ये आलेल्या गोष्टी ह्या मूलाधार चक्राकडे पाठवल्या जातात, मूलाधार चक्रातनं स्वाधिष्ठानकडे पाठवल्या जातात. पण इथं स्वाधिष्ठान चक्रामध्ये जेव्हा न्यायनिवाडा करताना या दलाला जेव्हा अडचण उत्पन्न होते, काहीतरी असं वाटतं घोटाळा आहे, तेव्हा तो परस्पर त्या अचेतन अवस्थेशी संपर्क साधतो आणि त्याला सांगतो की तू याच्यामध्ये बघ. आणि अचेतन अवस्था म्हणते, बाळा रे तुझं प्रारब्ध खराब आहे. पण प्रारब्ध खराब आता डायरेक्ट परस्पर तू गाठलंस, तुझं प्रारब्ध खराब आहे सांगितलंस,
पण हेच जर मूलाधार चक्राच्या थ्रू गेला असतास, म्हणजे स्वाधिष्ठान चक्राने परत जर मूलाधार चक्राला सांगितलं असतं की अमुक अमुक गोष्ट घडलेली आहे, तर मूलाधार चक्रामध्ये ती ताकद आहे की जी अचेतन संस्थेमधनं, अचेतन अवस्थेमधनं आलेली कंपनं दुरुस्त करू शकतं. पण ह्याला म्हणतात परस्पर आगाऊपणा करणं. की माझ्याकडे आलेलं आहे, मी कसं सांगू? ज्यांनी शिकवलं, एका डॉक्टरांचं खूप हृदयाचे स्पेशालिस्ट जे गेले, नाव घेत नाही मुद्दा म्हणून, आणि एकदा बाबा महाराज सातारकरांकडे जाण्याचा योग आला आणि त्यांच्या तोंडातनं हे उदाहरण ऐकलं की जे आत्ता निगडीत आहे या यशशी, म्हणून तेवढंच फक्त सांगतो की पुण्यातले 1 नंबरचे मोठे हृदयरोग तज्ज्ञ स्वतःच्या हृदयामध्ये अडचण आहे हे त्यांना माहिती होतं, पण माझ्या हाताखालचा डॉक्टर, माझ्या हाताखाली काम करणारा डॉक्टर, ज्यांनी ऑलरेडी ज्यांना हा त्रास होत होता, या डॉक्टरना सांगितलं होतं की सर मी तुमची शस्त्रक्रिया करतो. पण ज्यांनी ही शस्त्रक्रिया करायचं टाळलं, का टाळलं? तर माझ्या हाताखाली शिकणारा डॉक्टर हा माझी शस्त्रक्रिया करतो म्हणजे उद्या लोक त्याचा वाहवा करतील. बघा अहंभाव कसा, म्हणजे बाबा महाराजांनी अतिशय सुंदर उदाहरणे सांगितलं. त्यांनीच बाबा महाराज सातारकरांची बायपास केलेली होती. 15 दिवसात येऊन त्यांना सांगितलं तुम्ही परत प्रवचनाला बसा. डॉक्टर स्वतः बसल्यानं म्हटले खणखणीत आवाज काढा. आणि दुर्दैव असं झालं, म्हणजे त्यांच्या तोंडातनंच ऐकायला मिळालं की बरोबर महिन्याभराने त्यांच्याच 13व्याला त्यांच्या शोक सभेला प्रमुख अतिथी 2 शब्द बोलण्यासाठी बाबा महाराजांना जायला लागलं. हे त्यांच्याच तोंडातनं हे ऐकलं. त्यांनी कुठल्या अनुषंगाने आम्हाला उदाहरण सांगितलं? तर अहंभावाने सांगितलं की अहंभाव कसा जागृत होतो माणसाच्या मनामध्ये आणि त्याचा कसा विनाश मनुष्य करून घेतो, तसं या यम बीजाचं आहे. की स्वाधिष्ठान चक्रामधलं यम बीज हे मनुष्याची वैचारिकता बिघडवतं. आपण जे म्हणतो की मला पटत नाही या समोरच्याचं बोलणं काय, मी माझं आहे तेच खरं करणार, मला जे वाटतंय तेच योग्य आहे, हे जेव्हा तुम्ही करत असता, आणि ह्याचा तुम्हाला परत सांगतो, ह्याच्यावरनं हे जेव्हा विचार तुमच्या मनात येतात, याचा अर्थ तुमच्या स्वाधिष्ठान चक्रातलं दल पाकळी ही बिघडलेली आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला रक्ताभिसरणाचा रोग उत्पन्न होऊ शकतो, ब्लड प्रेशर, तुमच्या शरीरामध्ये अस्वस्थता निर्माण होऊ शकते, शरीरातली साखर अनियंत्रित होऊ शकते, तुम्हाला आतड्यांचे रोग होऊ शकतात, तुम्हाला मूळव्याधीचे रोग होऊ शकतात. बघा फक्त बीज बिघडल्यामुळं होणारी काय अवस्था होते हे सांगतोय. आणि मूलाधार चक्र जे शुद्धीकरणाचं जे मोठं केंद्र आहे, त्याच्याकडे न देता हा परस्पर करतो की मी घरामध्ये फिल्टर मशीन बसवलेलं आहे, मी त्याच्यातनं साफ करून घेईल. होणार आहे का तसं? नाही. मग तो लगेच सांगतो कसं गाय होईल, मुळातच इतकी घाण आहे, तुझं मशीनच बिघडेल. म्हणजे हे मुळात घाण असलेलं म्हणजे तुमचं प्रारब्ध आहे. मग त्याची सुद्धा त्या भगवंतानी तुम्हाला स्वाधिष्ठान चक्रामध्ये सोय करून दिलेली आहे. खालची बीजे र य म, त्यातला य मधनं काढला तर 2 शब्द उरतात, ते म्हणजे र आणि म. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही जागृत अवस्था टाकली, ब्रह्मस्थिती टाकलीत, तर 2 अ मिळून तयार होतो आ, म्हणजे शब्द तयार होतो राम. हा शब्द तयार होतो. रामनामाचं उच्चारण का करायचं? रामरक्षा का म्हणायचा? रामरक्षा का म्हणायची? राम शब्द, राम रक्षेमध्ये राम हा शब्द किती वेळा आलाय? रमे रामेती, रम फक्त र आणि म ह्याच्यातच सगळं आहे. तो जेव्हा उच्चार होतो, तुम्ही उच्चार करून बघा, तेव्हा तुमचा मेंदू एक प्रकारची वेगळी लय पकडतो, एक प्रकारचा वेगळा वेग पकडतो.
आणि त्या वेगाने तिथं तुम्ही रामरक्षा तुम्ही म्हणत जाता. त्याचं कारण असं, ही बीज शरीरामधला अग्नी नियंत्रित करतात आणि त्याला हे य बीज जो हनुमंताच्या आज्ञेवरनं चालतो, हनुमंताचं ज्याच्यावरती कंट्रोल आहे, नियंत्रण आहे, हा हनुमंत या रा आणि म याचा दास आहे. त्यामुळं प्रारब्ध, मनुष्याचं प्रारब्ध, मनुष्याच्या मनामध्ये उत्पन्न होणारे विचार का सांगत असतो की समोरच्या आलेली स्थिती सहज स्वीकारा, सोडता यायला पाहिजे. का सांगत आहे तर य बीज बिघडता कामा नये. प्रत्येक बीज महत्त्वाचं आहे, पण य बीज का बिघडून द्यायचं नाही आहे, कारण हे महत्त्वाचे बीज आहेत, याच्यातले महत्त्वाचं बीज आहे. हे बिघडलं की सगळं घोटाळा करणार, कारण याचा स्वभावच तसा आहे की आगाऊपणा करायचा आणि परत अचेतन संस्थेकडे जायचं, वरती जायचं नाही. स्वतःचा आगाऊपणा जो माणूस करतो तो माणूस कधीही यशस्वी होत नाही, आणि जो नियमाने जातो तोच यशस्वी होतो. हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. मग आता ही जी बीज य बीज र य आणि म ही स्वाधिष्ठान चक्राच्या खालच्या पाकळ्या झाल्या. आता वरच्या पाकळ्या ज्या आहेत त्या आपण पुढच्या आठवड्यामध्ये बघू की त्या यांना कशा नियंत्रित करतात का यांना पण चकवतात. कारण जसं जिथं प्रश्न आहे तिथंच उत्तर आहेत, आणि आपल्या प्रारब्धाशी, आपल्या भोगांशी हे स्वाधिष्ठान चक्र कसं निगडीत आहे. आणि उत्पत्तीचा स्वामी ब्रह्मा, हा ते उत्पत्तीचा स्वामी ब्रह्मा म्हणून फक्त मोकळं व्हायचं नाही आहे, तर प्रत्येक विचार ही एक उत्पत्ती आहे. प्रत्येक विचार मनामध्ये निर्माण होणं ही उत्पत्ती आहे, त्याचा स्वामी आहे. तर या 6 दलांमार्फत आपल्या शरीरावरती आपला संयम, आपलं नियंत्रण, आपल्या प्रारब्धासकट कसं करायचं, आणि जर एखादं प्रारब्ध आपल्यासमोर संचित प्रारब्ध उभं राहिलं तर त्याला कसं तोंड द्यायचं, आणि त्याचं कुठलं चक्र आपल्या शरीरामधलं त्याच्यासाठी काम करतं आहे हे पुढील भागात पाहू. श्रीराम.